नवापूर पोलिसांनी 22.5 लाखांचा अवैध दारूचा मुद्देमाल केला जप्त। पोलिसांची लगातार कारवाई, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष। नवापूर शहर महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागात असल्याने नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी गुजरात राज्यात केली जाते। या संदर्भात नवापूर पोलीस सलग अवैध दारूसाठा जप्त करण्यात यशस्वी होताना दिसून येत आहेत। परंतु दारूबंदीचे स्वतंत्र विभाग असलेल्या नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना अवैध दारू तस्करी रोखण्यात यश का येत नाही, यामागे काही अर्थकारण जोडले आहे का, असा सवाल उपस्थित केला जातोय। नवापूर पोलिसांनी नवापूर तालुक्यातील डोकारे गावात अवैध दारूच्या साठ्यावर छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात विदेशी दारू व बियर जप्त केले आहे। दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी गुप्त बातमी मिळाल्याने संदीप शंकर वळवी राहणार डोकारे याने विदेशी दारू व बियर ही गुजरात राज्यात अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने त्याच्या घराजवळ मोकळ्या जागेत 2 वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर साठवणूक केली होती। त्या अनुषंगाने नवापूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या पथकाने स्वातंत्र्य दिनी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास डोकारे येथील संदीप शंकर वळवी याच्या घराचे जवळ उभी असलेली विना नंबरची कार व एक महिंद्रा बोलेरो क्रमांक MH06 BG 5097 यावर छापा टाकून कारवाई केली असता दोन्ही गाडीत सुमारे 7,46,292 रुपये किमतीची विदेशी दारू व बियर तसेच 15 लाख रुपये किमतीचे दोन्ही वाहने, 5,000 रुपये किमतीचा एक मोबाईल असा एकूण 22,51,292 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। या संदर्भात नवापूर पोलीस ठाण्यात अवैध दारूसाठा जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे आदी पथकाने केली आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।